श्री स्वामी समर्थ. प्रियाज लेपे यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये या वर्षीची म्हणजे 2025 मध्ये नवरात्र ही कधी येणार आहे, या नवरात्रीविषयीची जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा सण सर्वांचा आवडता, त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेचा, उपासनेचा हा 9 दिवसाचा जो कालखंड आहे तो असतो हा नवरात्रीचा. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग हे कोणते आहेत, त्याचबरोबर देवीची 9 रूपे ही कोणती आहेत, कोणत्या दिवशी आपल्याला कोणत्या रूपाची पूजा सेवा ही आपल्याला करायची आहे, 9 दिवसांच्या 9 माळा ह्या कोणत्या आहेत, 9 दिवसांचे नैवेद्य कोणते आहेत, त्याचबरोबर देवीची 9 रूपे ही कोणती आहेत, त्यांचे 9 मंत्र हे कोणते आहेत, प्रत्येक दिवशी हा कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल. त्याचबरोबर तुम्ही लाईकही करा आणि हाईप या बटनावरती क्लिकही करा, जेणेकरून हा व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही ही सर्व माहिती आहे ती नक्कीच मिळेल आणि त्यांनाही ही माहिती आहे ती उपयुक्त ठरेल. तर चला तर आपण संपूर्ण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये 22 सप्टेंबर 2025 या दिवशीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात ही होणार आहे. घटस्थापना ही 22 सप्टेंबर 2025 या दिवशी होणार आहे आणि त्याचबरोबर 2 नोव्हेंबरला दसरा हा असणार आहे, म्हणजेच आपण त्याला विजयादशमी म्हणतो, हा दसरा आहे तो असणार आहे. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये नवरात्री ही एकूण 10 दिवसांची असणार आहे. याचे कारण की तृतीया तिथी ही 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी आलेली असल्याने नवरात्र ही 10 दिवसांची असणार आहे. हे तुम्ही कॅलेंडरमध्ये व्यवस्थितपणे पहा, तुमच्या सर्व काही लक्षात येईल. असा हा दुर्मिळ योग आहे, हा खूप दिवसानंतर आलेला आहे आणि हा जो योग आहे तो अतिशय शुभ असा योग असतो. या नवरात्रीमधील 9 रंग हे नवदेवींच्या शक्तींचं प्रतीक व त्यांच्या गुणांचं प्रतीक हे मानले जातात, असे हे आध्यात्मिक कारण आहे. आपण फक्त फॅशन म्हणूनही काही जण फक्त हे जे 9 रंगांचे जे वस्त्र आहेत हे या दिवशी परिधान करतात किंवा काही आध्यात्मिक कारण म्हणूनही हे जे 9 रंग आहेत हे परिधान आहेत हे करतात. पण आपण जर या 9 दिवसांमध्ये ह्या जर 9 रंगांचे जर वस्त्र म्हणजेच कपडे जर आपण जर परिधान जर केले तर आपल्याला देवी मातेचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहतो, देवी माता ही आपल्यावरती प्रसन्न राहते. आता आपण पाहूया की 9 दिवसांची संपूर्ण माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पूर्ण व्यवस्थितपणे पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्यवस्थितपणे काळजीपूर्वक तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला सर्व काही 9 दिवसांची सविस्तर माहिती आहे ती मिळेल. नवरात्रीचा पहिला दिवस, या दिवशी घटस्थापना करून दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे पूजन हे केले जाते, म्हणजेच शैलपुत्रीचे पूजन हे केले जाते. या दिवशी रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा निर्मळ, शांतता, शुभतेचे प्रतीक मानला जातो. पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून देवी शैलपुत्रीस ओळखले जाते. या दिवशी देवीला नैवेद्य हा गाईचं शुद्ध तूप किंवा त्या तुपापासून बनवलेला कोणताही एखादा गोडाचा पदार्थ दाखवला जातो. याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते, सर्व रोग दूर होतात, घरातील सर्वांचे शरीर निरोगी राहते. पहिल्या दिवशीची माळ ही विड्यांच्या 11 पानांची माळ आहे ही अर्पण केली जाते किंवा पिवळे फुले म्हणजेच सेवंती, सोनचाफा अशा फुलांची माळ ही अर्पण केली जाते. तुम्ही घटाला, देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला ही माळ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये भरभराटीही येते. या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा या देवी सर्वभूते मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर दुसरा दिवस हा 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. या दिवशी रंग आहे लाल. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा ही केली जाते. ब्रह्म म्हणजेच तपचर्या आणि चारिणी म्हणजे या शब्दाचा अर्थ आचरणात आणणारी. लाल रंग हा आवडणारा, शुभतेचे व रागाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेल्या कोणताही पदार्थ हा अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्याचे आयुष्य आहे हे वाढते. दुसऱ्या माळेला पांढरी फुले म्हणजेच अनंत, मोगरा, चमेली, तगर या फुलांची माळ अर्पण आपण करू शकतो. यामुळे तप, त्याग, वैराग्याची भावना आहे ही मनामध्ये येत नाही. या दिवशीचा जो मंत्र आहे तो म्हणजे
ओम देवी ब्रह्मचारिणी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा जो मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता। यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस यावर्षी 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार व चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दोन्ही दिवशी नवरात्रीची तृतीया तिथीही आलेली आहे। या दोन्ही दिवशी तृतीया तिथीही आपल्याला साजरी आहे ती करायची आहे। 24 सप्टेंबरला रंग निळा तसेच 25 सप्टेंबरला पिवळा रंग आहे हा आपल्याला परिधान आहे तो करायचा आहे। या तृतीया तिथीला दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच चंद्रघटका देवीची पूजाही केली जाते। निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला दूध किंवा खीर तसेच दुधापासून बनवलेले पदार्थ याचा नैवेद्य हा अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमसुख मिळते। या दिवशी निळ्या रंगाच्या फुलांची माळ ही अर्पण करावी किंवा गोकर्ण कृष्णकमळ या फुलांची माळही आपण अर्पण करू शकतो। यामुळे सर्व पापांपासून मुक्ती आहे ती मिळते। या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघटाये नमः। हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे किंवा या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्रही आपण नक्कीच म्हणू शकतो। आपल्याला दोन्ही दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर या दिवशी आपल्याला हाच नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे आणि हीच माळ आहे तीही आपल्याला देवीला अर्पण आहे ती करायची आहे। हाच मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे कारण की तृतीया तिथी ही या दोन्ही दिवशी असणार आहे। 25 सप्टेंबरला तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे आहेत ही तुम्ही परिधान आहे ती करू शकता। पिवळा रंग हा आनंद उत्साहाचा प्रतीक मानला जातो। यानंतर नवरात्रीचा 5वा दिवस हा 26 सप्टेंबर 2025 शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा। या दिवशी चतुर्थ तिथीही असून देवी कुष्मांडाचे पूजन हे केले जाते। हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला गोड भजी मालपुवा नैवेद्य हा अर्पण केल्याने बुद्धीचा विकास निर्णय क्षमता आहे ती वाढते। या दिवशी देवीला भगव्या किंवा केशरी रंगाची म्हणजेच अबोल अशोक मोगरा जाई जुई तेरडा या फुलांची माळ ही अर्पण करायची असते। यामुळे सिद्धी प्राप्ती होते व आरोग्य आहे ते उत्तम राहते। या दिवशीचा मंत्र आहे ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र आहे हाही तुम्ही म्हणू शकता। यानंतर पुढचा दिवस म्हणजे 6वा दिवस 27 सप्टेंबर 2025 या दिवशी रंग आहे राखाडी। या दिवशी महापंचमी असून या दिवशी स्कंद मातेचे पूजन हे केले जाते। राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो। याने चांगले निरोगी आरोग्य आहे ते मिळते। या दिवशी 5वी माळ ही 11 बेलपानांची माळ आहे ही अर्पण करायची आहे। यामुळे आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाता नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र आहे हा आपण म्हणायचा आहे। यानंतर पुढचा दिवस म्हणजे 7वा दिवस 28 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी षष्टमी तिथीही असून या दिवशी रंग आहे केशरी तसेच या दिवशी कात्यायनी देवीची पूजा ही केली जाते। केशरी रंग हा शांतता किंवा ज्ञानाचा प्रतीक आहे। या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ हा नैवेद्य म्हणून अर्पण करावा। याने व्यक्तीचे आकर्षण आहे ते वाढते। या दिवशी देवीला 6वी माळ कर्दळीच्या फुलांची माळ आहे ही अर्पण करायची आहे। यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती आहे ती होते। या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हाही आपण मंत्र आहे म्हणू शकतो। नवरात्रीचा 8वा दिवस हा 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी सप्तमी तिथीही आलेली आहे। मोरपंखी रंग हा या दिवशी असून या दिवशी देवी कालरात्रीची पूजा ही केली जाते। या दिवशी गुळाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो। याने दुःखापासून मुक्ती आणि अनपेक्षित संकटांपासून रक्षण आहे हे होते। या दिवशी 7वी माळ ही झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ आहे ही अर्पण करावी। यामुळे पापांपासून मुक्ती व शत्रूंचा नाश आहे तो होतो।
या दिवशीचा मंत्र आहे ओम कालरात्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। यानंतर नवरात्रीचा 9वा दिवस 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशी अष्टमी तिथीही आहे। रंग गुलाबी असून या दिवशी देवी महागौरीचे पूजन हे केले जाते। गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा भावनेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला खोबरे नारळ खीर याचा नैवेद्य हा अर्पण करावा। यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते। 8वी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कण्हेर किंवा गुलाबाच्या पानांची माळ अर्पण करावी। यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे कमी होऊन सुखात वाढ ती होते। या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी महागौरे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हाही तुम्ही मंत्र म्हणू शकता। तसेच नवरात्रीचा 10वा दिवस आता याविषयी माहिती आहे ती पाहूया। नवरात्रीचा 10वा दिवस हा 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी आलेला आहे। या दिवशी नवमी ही तिथी असून रंग जांभळा आहे। या दिवशी देवी सिद्धिदात्रीचे पूजन हे केले जाते। रंग हा जांभळा महत्त्वाकांक्षा धैर्य यांचा प्रतीक आहे हा मानला जातो। नवमी तिथी ही म्हणजेच शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ हा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो। याने मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता ती मिळते आणि अनुचित घटना त्या घडत नाही। या दिवशी देवीला लिंबूची माळ ही अर्पण केली जाते किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुंकुमार्चन हे या दिवशी करायचं असतं। या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा मंत्रजप आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला विजयादशमी ही साजरी ती करायची आहे। तसेच सर्वांच्या लक्षात आले असेल की नवरात्र हे 10 दिवसांचे का आहे, कारण की तृतीया तिथी ही 2 दिवशी आलेली आहे। तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीची संपूर्ण माहिती ही कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या प्रियाज लॅप या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा। श्री स्वामी समर्थ।